स्टार्ट झाली. इथे जाऊन आपल्याला ऍड वरती क्लिक करायचं. ऍड वरती गेल्यावरती मग आपल्याला फायर स्टेशनचं नाव द्यायचं. जसं की मी नाव देतो सुरभे अग्निशमन आणि फायर स्टेशन नेम हे आपल्याला मराठीमध्ये डिफाईन करायचं इथं रिजनल मध्ये. ट्रान्सलेटर मधून तुम्ही उचलून इथं ते मराठीमध्ये नाव टाकू शकता. आता सध्या मी इथं नेट आणि हा लॅपटॉप पण स्लो चालतो त्यामुळे मी डायरेक्ट याच्यावरती दाखवतो. इथून तुम्हाला ते मराठीमध्ये ट्रान्सफर करून इथं रिजनल मध्ये त्याचं नाव टाकायचं. देन फायर स्टेशनचा ऍड्रेस टाकायचा होता, म्हणजे प्रॉपर ऍड्रेस कुठे येते. मग तुम्ही टाकतो सुरभे सेक्टर 9. देन कॉन्टॅक्ट नंबर त्या फायर स्टेशनच्या आतमध्ये जे जे ऑफिसर बसणार आहेत त्याचे कॉन्टॅक्ट नंबर इथे डिफाईन करायचे. देन जे काही एक्स्ट्रा कॉन्टॅक्ट असेल तेही तुम्ही इथे टाकू शकता. देन ऍड्रेस इन रिजनल सेम तसंच हे जो इथं इंग्लिश मध्ये पडलाय तो इथं रिजनल मध्ये मराठी मध्ये टाकायचा आहे. ट्रान्सलेट चालत नाही. वाटासाठी नाही आहे अपंगाचं इलेक्शन होतं ते ग्रामपोर्ट डायरेक्ट खुर्ची बसून त्याला पण इलेक्शनसाठी वाटासाठी नाही त्या कोण ते सायकलवाला आहे. कोणाचा तरी बॅकग्राऊंडचा आवाज येतोय, तो बंद करा ना. हे कोण आहे? देन फायर स्टेशन टाईप टाकायचं इथं. हेड ब्रांच का ब्रांच का सेंट्रल आहे. मग इथे मी ब्रांच घेतोय. देन फायर स्टेशन डिस्क्रिप्शन सुरभे अग्निशमन. देन ऍडमिनिस्ट्रेशन वॉर्ड हेड ऑफिस ठेवायचे. देन फायर स्टेशन डिस्क्रिप्शन ते सेम इथं रिजनल मध्ये वरती इंग्लिश मध्ये येते, आपल्याला खाली इथं मराठी मध्ये टाकायचे. देन मग सेव्ह करायचंय. देन सेव्ह केल्यानंतर इथे वरती पॉपअप होईल फायर स्टेशन ऍडेड सक्सेसफुली. देन मग इथं सर्च वर क्लिक करायचंय.
म्हणजे आपण फायर स्टेशन ऍड केले ते इथं दिसणार. तुर्भे अग्निशमन, तुर्भे सेक्टर 09 ब्रांच, जे काय 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 आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकलेत वगैरे वगैरे सगळं इथे दिसणार. देन मग आता या फायर स्टेशन आपण डिफाईन केला. देन नंतर ना आपल्याला एक व्हेकल पण डिफाईन करावं लागेल. व्हेकलचा ऑप्शन आहे. मग मास्टर मध्ये जाऊन जनरल मास्टर मध्ये जायचं. देन मग व्हेकल्स मध्ये जायचं. इथे व्हेकल रेफरन्स नंबर टाकायचं. नाही इथं नाही, इथं ऍड वरती क्लिक करायचं. त्यांनी तर व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. मी टाकतो व्हेकलचा नंबर MS09 VG8970. व्हेकल टाइप वॉटर टँकर, मेक टाटा. देन मॉडेल नंबर आपल्या इथं मॉडेल नेम सिलेक्ट करायचं. मॉडेल नेम, देन इयर ऑफ मॅन्युफॅक्चर पण आपल्याला सिलेक्ट करायचं. कोणत्या वर्षी मॅन्युफॅक्चर 2026 येतोय मी तसं की. फ्युएल टाईप घ्यायचं, पेट्रोल आहे का डिझेल आहे. चेसी नंबर पण टाकायचा इथं आपल्याला. देन इंजिन नंबर पण टाकायचा. देन फायर स्टेशन, कुठल्या फायर स्टेशन, आता जो फायर स्टेशन रजिस्टर केलेला, आता केलेलं कुठलं, तुर्भे अग्निशमन. मग तुर्भे अग्निशमनला मी तो व्हेकल म्हणजे हा टँकर, वॉटर टँकर असाइन करतोय. देन व्हेकल स्टेटस व्हेकल स्टेटस अवेलेबल टाकायचे. देन वॉटर टँक कॅपॅसिटी किती लिटरचा तो टँकर आहे ते इथं मेन्शन करायचं. हॅलो सर. हा बोला. हा सर. याच्यामध्ये आहे ना, मी थोडं इंटरप्ट करतोय सर तुम्हाला. याच्यामध्ये व्हेकल टाईप जे आहे ना, आता काही काही ठिकाणी हे वॉटर टँकर आहे. वॉटर टँकर म्हणजे नुसतं टँकर असतं, आणि फायर ट्रक जे असते त्या फायर ट्रक मध्ये वॉटर टँकर प्लस बाकीचे काही इक्विपमेंट्स वगैरे असतात. तर व्हेकल टाईप मध्ये ना आता आमच्याकडे काही व्हॅन्स आहेत. त्या दिवशी मी फायर डिपार्टमेंटशी आमच्या बोललो होतो. काही जे व्हेकल टाईप आहेत ना, त्याच्यामध्ये याच्यात अवेलेबल नाहीये. तर मग म्हणजे याच्यासाठी काही लुकअप्स वगैरे काही आपल्या लेवलला, ULB लेवलला काही आहे का त्याची प्रोव्हिजन्स? त्याच्यामध्ये ना थांबा दाखवतो. हे जर का तुम्ही सेव्ह केलं ना, मग हा व्हेकल टाईप सेव्ह होणार. सेव्ह झाला. त्याच्यामध्ये ना सिस्टम कोड, हा बघा सिस्टम कोड नावाचा ना हा एक ऑप्शन आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. हा व्हेकल इथे ऍड झालाय अशा प्रकारे. देन या सिस्टम कोड मध्ये गेला ना तुम्ही, त्याच्यामधून तुम्हाला ना म्हणजे हे जे काही ऑप्शन आहेत त्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्याच्याशी रिलेटेड काही पण तुम्हाला ऑप्शन टाकायचं असेल ना, तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आता जर तुम्ही सिस्टम कोड मध्ये तुम्हाला दाखवतो, जर का व्हेकलचा कुठला आपल्याला टाईप जर का ऍड करायचा तर तो आपण ऍड करू शकतो. सिस्टम कोड मध्ये गेला. हे बघा व्हेकल टाईप तुम्ही बोललेल ना, कोड टाईप मध्ये आपल्याला येतं व्हेकल टाईप. हम्म.
मग ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही याला एडिट करू शकता जर का आता इथे इलेक्ट्रिक व्हेकल आहे. यामध्ये ऍड करू शकत नाही का, फक्त एडिट करू शकतो आपण? ठीक आहे. ऍड मग आपल्याला सुपर ऍडमिनने करावं लागेल ते. पण मोस्ट ऑफ ठिकाणी वॉटर टेंडर आहेत नाही, मल्टीपर्पज फायर टेंडर आहे मोस्ट ऑफ ठिकाणी. तरी काय बोलला? मल्टी टेंडर? मल्टीपर्पज फायर टेंडर आहे मोस्ट ऑफ नगर परिषदामध्ये. मग इथे नगर तुम्ही शॉर्ट परिषदामध्ये QRV पण प्राप्त झाले आता. मग इथे शॉर्ट डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही आता व्हॅन बोलत होता तर व्हॅन नाही टाकू शकता. देन डिस्प्ले सिक्वेन्स मग तुम्हाला कितव्या नंबरला दाखवायचं, तिसऱ्या क्रमांकाचा. आता मी इथे 4था नंबर टाकतो. देन रेफरन्स डाटा मध्ये पण व्हॅन, डिस्क्रिप्शन मध्ये पण व्हॅन, डिस्क्रिप्शन तिथं पण ते मराठीमध्ये हे करायचंय. देन इथे सेव्ह करायचं. पण सर असं केलं तरी प्रॉपर ट्रॅक नाही होईल माझ्या मते तरी, असं मला वाटतं. प्रॉपर ट्रॅक म्हणजे जे आता तुमचा सिस्टम नुसार तुम्ही काय लिहिलंय, फायर ट्रक्स ना किंवा वॉटर टेंडर लिहिलंय ना, आहे ना. वॉटर आणि टेंडर तुम्हाला आता सरांनी सांगितलं की त्यांच्याकडे व्हॅन आहे. जर त्यांना व्हॅन सर्च करायचं आहे, त्या नगर परिषदामध्ये व्हॅन सर्च करायचं आहे, तर वॉटर टेंडरच्या समोरच व्हॅन असं लिहून येईल. जर स्पेसिफिक व्हॅनच पाहिजे असेल तर मग काय करायचं? आता तुम्ही सुपर ऍडमिन विषयी बोलला, तर सुपर ऍडमिनला तसं सांगायला हवं की ह्या सर्व गोष्टी चेंज करून घ्या म्हणून. ठीक आहे, मी घेतो मग ते डेव्हलपर कडून ऍड करून. तुम्ही आता थोड्या वेळा पहिले ते मेक विषयी पण सांगितलं, आणि जेव्हा तुम्ही मेकचा टॅब ओपन केला तिथे 3च मेक दिसले. त्याच्यातून मला एक टाटा दिसलं. खूप जागी फोर्सच्या गाड्या आहेत आणि अशोक लेलँडच्या गाड्या आहेत. तर तो ऑप्शन आहे का त्यात? मग ते पण सेम सिस्टम कोड मध्ये जाऊनच तुम्ही तिथं ते ऍड करू शकता. त्यामध्ये जाऊन त्यामध्ये तुम्ही या फॉर्म मधलं कुठलाही ऑप्शन त्यामध्ये त्या व्हॅल्यू ड्रॉपडाऊन मध्ये दिसाव्या अशा तुम्ही ऍड करू शकता तिथं जाऊन. ज्या वाहनांचं वय वर्ष 15 पेक्षा अधिक झालंय त्या गाड्यांची पण एंट्री घ्यायची आहे का? 15 पेक्षा जास्त नाही 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 नाही. परंतु काही नगर परिषदा अशा आहे की त्यांच्याकडे फायर व्हेकल्स नवीन नाहीत, जुनेच आहेत. मग फायर वेलकम जुनेच आहेत का? जसं आमच्या इकडे कारंजा नगर परिषद आहे, त्यांच्याकडे जुनेच वाहन आहेत बघा, नवीन त्यांना प्राप्त नाही झाले. त्या कंडिशन मध्ये मग त्या कंडिशन मध्ये आपण इथं मग नोट करून हे करू शकतो. मग आपण तिथं ऍड करू शकतो. आता सध्या आम्ही हे दोनच म्हणजे व्हेकल ठेवले, वॉटर टँकर आणि फायर इंजिन.
Then सिस्टीम कोड vehicle मध्ये तर सिस्टीम कोड मध्ये ऍड केल्यानंतर सर्व नगर परिषदांना तो सिस्टम कोड दिसेल की फक्त त्याच युएलबी बोलता दिसेल? त्याच ULB परत दिसणार फक्त. ते मग आपण ऍक्सेस कंट्रोल मध्ये जाऊन आता जो आपण फायर सेशन असाइन म्हणजे क्रिएट केलेला त्या फायर सेशनला आपल्याला एम्प्लॉई असाइन करायचं आहे. देन त्या ऍड वरती क्लिक करायचं. इथं युजर आपण जे काही युजर याच्यामध्ये क्रिएट केलेले असतील तेच युजर आपल्याला इथे दिसणार. तर की इथं select user ठीक आहे, मी तेजस घेतो. तेजस अशोकराव हा कोण आहे. ते फायर सेशन जे आपण क्रिएट केलेलं जसं की मी तोरबेचं केलेलं तर तोरबेचं मी असाइन करतो. देन सेव्ह करतो. एम्प्लॉय फायर सेशन मॅपिंग ऍडेड सक्सेसफुली तर इथं वरती पॉपअप मेसेज येणार. यामध्ये कंत्राटी कर्मचारी सुद्धा ऍड करायचे आहेत असं? कंत्राटी कर्मचारी काय बोलला? यामध्ये आमच्याकडे सर्वच कंत्राटी कर्मचारी आहे मला सोडून, ते पण ऍड करायचे कंत्राटी कर्मचारी? नाही नाही जो तुम्ही ऍड करू शकता म्हणजे म्हणजे किती पण ऍड करू शकता त्या फायर स्टेशनला. म्हणजे जे जे असतील ना तिथे इथं काम करणारे ते तिथं असाइन करून टाकायचे, मॅप करून टाकायचे त्या फायर स्टेशनला ते युजर्स. नाही, कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉय करता येते काय ते प्रश्न आहे तो. हा ते पण करू शकता. करू शकतो सर, ULBच्या ह्याच्यावर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर करू शकता. नाही, पण तो कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉय 11 महिन्यांनी निकामी होतो ना त्या कंडिशन. ULBचं डिसिजन आहे सर. ती नगरपालिका ठरवल ना. आता ऍक्च्युअल मध्ये 30 जर जात असतील तर तुम्हाला ऍडच करावं लागेल. सर समोर समोर ठीक आहे राहुल सर, नेक्स्ट. काय बोलला सर म्हणजे पुढे येऊ. हा तेच साईड चालत नाही बरोबर. ते काय बघा ना, एवढं लॅन वरती कनेक्ट केले तरी पण साईड बरोबर चालत नाही. मोबाईल वर होत असेल ना सर कनेक्ट. मोबाईल वरती मोबाईलवर साईड, होतं सर, पण आपल्याला डेमो द्यायचं आहे ना, त्यामुळे मोबाईल मोबाईलवर. वरती नाही. मोबाईलवर नाही साईड, सिस्टम वरच चालते. देन आपला एम्प्लॉय असाइन करून झाल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये जाणार, इन्सिडेंट मध्ये जाणार. जर का कुठल्या ठिकाणी काही इन्सिडेंट घडला असेल तर त्यासाठी मग म्हणजे कुठं आग लागली म्हणा, कुठं की कसं काय, म्हणजे की मोस्ट ऑफ फायर साठी मग आग लागली असेल तर काय जळलं असेल वगैरे, काय नुकसान झाले, ती सगळी याच्यामध्ये इन्सिडेंट फर्स्ट इन्फॉर्मेशन मध्ये आपण
इन्फॉर्मेशन ऍड करतो. तिथं आपण कुठला तुमचा म्हणजे एम्प्लॉय असाइन केलाय ते सगळं इथं आपण मेन्शन करतो याच्यामध्ये इन्सिडेंट फर्स्ट इन्फॉर्मेशन फॉर्म मध्ये. तर तो इन्सिडेंट कोणता पण असो का? हा, म्हणजे स्पेशल ओकेजनला इथे इन्सिडेंटचे टाईप आम्ही 2 मेन्शन केलेले आहेत. तर का तुम्ही स्पेशल म्हणजे कुठलं काय तुम्ही म्हणजे कुठं काय कार्यक्रम आहे त्या रिलेटेड तुम्ही ऑलरेडीच म्हणजे तुम्ही बस मागून ठेवली असेल तर इथं स्पेशल असा ऑप्शन पण आहे. आणि जर का कुठं काय आग बीग लागली असेल तर त्यासाठी इथं फायर असा ऑप्शन पण आहे. इथं आपण सध्या फायर घेऊ. इन्सिडेंट ऍड्रेस मध्ये आपण टाकणार की कुठं म्हणजे तो इन्सिडेंट घडलाय. तसं की मी टाकतो परेलला. ठीक आहे सर, ते तर आलं परेल. लक्षात. एक प्रश्न होता आणखी. हम्म. प्रश्न असा होता सर की आमच्या नगर परिषदांमध्ये किंवा बहुतांश नगर परिषदामध्ये डम्पिंग बघा. तर सध्याच्या परिस्थिती डम्पिंगला खूप आग लागते. त्याच्या सर्व एंट्री घ्यायच्या का मग? हा, सगळ्याच एंट्री घ्यायच्या. दुसरी गोष्ट अशी सर की भरपूरशा किंवा ज्या नगर परिषदेमध्ये अग्निशमनची व्हेकल आहे त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून किंवा अन्य कोणत्याही विभागाकडून अग्निशमनने नालीमध्ये पाणी मारण्यासाठी बोलावतात. मग ते कोणत्या ह्याच्यामध्ये टाकायचं? काय बोला नाल्यामध्ये पाणी नाली चोकअप होते त्यासाठी वगैरे अग्निशमन मागवतात ते. रस्ता ग्राउंडवर धुणे, पाणी ग्राउंड मारायचं, धुणे, नाली चोकअप काढणे, पुतळे धुणे. संडास धुणे, रोड धुणे. हा, मग इथं तुम्ही तो इन्सिडेंट टाईप मध्ये तुम्हाला सिस्टम कोड मधून जाऊन इन्सिडेंट टाईप तुम्हाला ऍड करायचंय आणि तो तुम्हाला इथं तो टाईप दिसेल इथं. आता मी मगाशी कसं तो व्हॅन असा ऍड केला तसंच सेम इन्सिडेंट टाईप पण तुम्हाला तिथं हे करायचं. तिथं तो मला दिसणार इथं तो टाईप. ते राईट्स आपण माझा आहेत का रिपोर्ट. सर? हा ते आहेत तुम्हाला राईट्स ते. पहले बोलना चाहिए था, ये कल चल. अरे नहीं, पैसा वाला का नहीं बोल रहा हूँ. और कल चल बात में रिमार्क मध्ये मी डन टाकते. आने का वहाँ का बात इंटरनेट कॉन्टॅक्ट नंबर पण टाकू शकता. जाने का जन ऍडमिनिस्ट्रेटर बोर्ड कुठून हे करताय तुम्ही हेड ऑफिस सेव्ह करायचं. इन्सिडेंट बुक रेफरन्स नंबर काय आहे सर ते? बुक रेफरन्स नंबर म्हणजे कोणी बुक केले त्याच्याशी एक रिलेटेड एक नंबर जनरेट होणार. तो तिथं नंबर फक्त टाकायचा. म्हणजे आपण तो स्वतःच नंबर टाकायचं. टाकून ठेवायचा म्हणजे तो आपण मॅन्युअली नंबर टाकायचा तिथं आणि तो आपण नोट करून ठेवायचा साईडला. आणि हे इन्सिडेंट कॉल नंबर ऑटोमॅटिक जनरेट होते का? हे ऍप्लिकेशन नंबर, इन्सिडेंट कॉल नंबर? हा, हे ऍप्लिकेशन नंबर ऑटोमॅटिक जनरेट होणार कारण की या फील्ड लॉक आहेत ना. देन मग हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला इन्सिडेंट ऑकरन्स मध्ये जायचंय. सर, हा बोला. व्हेकलची जी एंट्री आहे ती आपण हा. ऍसेट मध्ये किंवा इन्व्हेंटरी मध्ये घेतलेली असेल तर पुन्हा घ्यायची का तेव्हा? हो मॅडम, इकडे घ्यावी लागते मॅडम, त्याचा काय संबंध नाही. इकडे पण घ्यायची आणि इकडे पण घ्यायची का मग? नाही, ती इथं फायरचं वेगळं आहे. ते फायरला एंट्री घ्यावी लागते त्याची. असेट मॅनेजमेंटला तुम्ही दोघं तुमच्या घ्यायची असं म्हणते. काय
दोघीकडे घ्यायची का म्हणते एंट्री मग? हो, ते असेट मॅनेजमेंट साठीचं जे ते वेगळं आहे. इथे फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन साठी ती डेटा, त्यामुळे इथे घ्यावं लागतं. ह्याचं काय ट्रान्झॅक्शनल म्हणजे अकाउंटिंग पर्पज नाहीये. बरं बरं. सर काही वेळेस पेमेंट भेटतं आपल्याला फायर गाडीचं स्टँडिंग ड्युटीसाठी. हा हा, ठीक आहे ना. पण ती इथं जी व्हेकल आपण जे एंटर करणार आहे त्याचं काय आपल्याला म्हणजे त्याचं काय फायनान्शियल ट्रान्झॅक्शनशी त्याचं काही हे नाहीये. त्यामुळे हा फक्त इन्फॉर्मेशन डेटा आहे, त्याचं काय अकाउंटशी लिंक नाहीये. तर मग तो भरणाचा आपल्याला इन्क्लूड करत असलं अकाउंटला, तर कसं करायचं मग तो? आहे मॅडम, आपण मिसलिनियस वरनं करा की आपण मिसलिनियस मधनं पण तुम्ही हेड बरं बनवून बरं. घेऊ शकता. ओके. हा, येस राहुल सर. ठीक आहे. तर आपण मग बघा जो आपण जिथं इन्सिडेंट झालेला होता, बघा आता जो मी मेन्शन केलेला होता इन्सिडेंट ऍड्रेस परेल विघ्नेश टावर, ते ना मग याचं इथं एडिट वरती जायचं. मग त्याच्या आतमध्ये आपल्याला त्या म्हणजे कॉल स्लिप, मग आपण गाडी पाठवतोय, गाडी रिटर्न येते वगैरे, ते सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन इथे ऍड करायचे. हे सर 2-3 दिवसांनी भरला तरी चालते ना, की हातात करायच्या सर्व गोष्टी? सर जेव्हा काही इन्सिडेंट घडणार तेव्हा तुम्ही पटकन गाडी पाठवणार ना. मग ती गाडी जशी जाणार ना त्या टायमिंगलाच म्हणजे गाडीमध्ये जी मीटर रिडिंग असते ना ती 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 इथं मेन्शन होते. मग जेव्हा इन्सिडेंट घडणार ना तेव्हा आपल्याला लगेच म्हणजे हा फॉर्म भरायला सुरू करायचंय. साइड बाय साइड दुसरे ऑफिसर असणारच ना. सर फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये 55च लोक भरलेत बघा. 55 लोकच? परिषदेमध्ये केवळ 55 लोकच कार्यरत आहेत महाराष्ट्रात. अच्छा. फायर मग कॉलला कुठला कसं सर, फायर कॉलला फक्त जो असतो फायर कन्सर्न तो फक्त फायरला इंटेन्शन देतो, इकडे डाटा वगैरे फिलअप नंतर येऊन करतो. मध्ये नोट करून ठेवायचं मग म्हणजे कुठल्या मीटरला म्हणजे ती गाडी निघालेली, म्हणजे तेव्हा गाडीमध्ये काय होतं, म्हणजे किती किलोमीटर गाडीचं म्हणजे दाखवत होतं. जसं की समजा 5600 किलोमीटर असेल म्हणजे तिथं रिडिंग, मग ती नोट करून ठेवायची. कारण की त्या वाईज ना इथं रेट डिफाईन होतं. इथं आवरली बेसिस वरती त्या गाडीचे रेट म्हणजे चार्जेस डिफाईन होतात. तो पण फॉर्म दाखवणार आहे मी, इन्सिडेंट चार्ज रेट तुम्हाला. जसं की आता जो एम्प्लॉय रिपोर्ट करतोय त्याचं इथं नाव मेन्शन करायचं, ते नाव ऑकरन्स डिस्क्रिप्शन, काय काय घडलंय तिथं, बर्ड्स दी फर्निचर अँड इंटेरियर. हे मराठीत लिहिलं चालेल की सर? बघितले. ठीक आहे. ओके, हॅलो ठीक आहे. सर, तो जो हा, बोला. अकॉर्डिंग टाइम आहे तो ऑटोमॅटिक येणार का मग? आम्हाला तिथे सर एडिटचं ऑप्शन पाहिजे, म्हणजे कसं आम्ही नंतर एंट्री करू शकतो त्या हिशोबाने. काय ऑकरन्स डिस्क्रिप्शन? नाही, ऑकरन्स डेट टाइमचं जे फील्ड आहे ना ते बाय डिफॉल्ट नको आहे ना, आमची एंट्रीचं पाहिजे प्रोव्हिजन असं. ऑकरन्स टाईप बोलताय का? ऑकरन्स डेट टाइम डेट टाइम? ते खालचं. हा सर, हा मॅडम, ते ऑटोमॅटिक हे होणार आहे. तिथं तुम्हाला काय करायचं नाही बघा. आजची तारीख 20 तारीख आहे, नाही, बरोबर. तिथे 11 आम्हाला एडिटेबल पाहिजे फील्ड, असं म्हणजे आम्ही नंतर एंटर घेऊ शकू ह्या हिशोबाने. हा, मग ते एडिटेबलच आहे ना. बघा ना, ती फील्ड ओपनच आहे. ती अशी थोडी ग्रेड आउट थोडी आहे. बघा, ही ओपनच आहे, तुम्ही एडिट बरं करू बरं. शकता. गॅजेट मध्ये करता येईल ना सर आपल्याला? बस एवढाच विषय होता. हा, ते पण करता येईल. बस बस. हा, मग जी आपण मगाशी गाडी रजिस्टर केली होती MH43GH9876, मग ती आपल्याला इथे सिलेक्ट करायची. देन फ्रॉम लोकेशन, कुठून तुम्ही ती गाडी पाठवणार, जसं की परेलवरून पाठवते सायनला, परेल टू लोकेशन सायन. बघा, ही स्टार्ट मीटर रिडिंग ती ऑटोमॅटिक पडलेली आहे. ती काय आपण टाकली पण नव्हती, ती ऑटोमॅटिक डेट पडणार, रिडिंग पडणार. मग त्यासाठी तुम्ही जी काय तुमची मीटर रिडिंग असेल गाडी पाठवण्याच्या अगोदर ती नोट करून ठेवायची. देन एम्प्लॉई नेम पण टाकायचं इथे.
सर ते परेल टू सायन टाकलं त्याबाद मीटर रिडिंग ऑटोमॅटिक आली 3501 आली. हा हा. तर ही एवढी मोठी म्हणजे होणार का सर? म्हणजे याच्या अगोदर पण गाडी गेलेली होती, मग ती अगोदर आता आपण गाडी चालवल्यावरती ती गाडीची 4000 ऍक्च्युअल किलो. रिडिंग टाकायची आहे मुळात. हा, ऍक्च्युअल रिडिंग टाकायची. नाही सर, एका कॉलवर 2 गाड्या गेल्या असेल तर हा, मग दोन दोन फॉर्म भरायचे मग. जे इन्सिडेंट 1 आणि फॉर्म 2. हा, सर त्या केस कारण मध्ये की कोणती गाडी पाठवली आपण ते इथं ऑप्शन नाही ना पण. गाडीचा नंबर आहे ना इथं, व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर एक आहे. ओके ओके हा. एवढं फिल करून सेव्ह करायचं आपल्याला. सर कधी कधी फ्युएल भरायला किंवा टँकर फुल करायला तेव्हा पण गाडी चालते, मग ते रिडिंग मिसमॅच होऊ शकतो सर त्या केसमध्ये. रिडिंग मिसमॅच. म्हणजे आता ऑटोमॅटिक आलेलं फिल्ड आहे ना. हा हा. मग तेव्हा कोणता इन्सिडेंट घ्यायचा की टँकर फुल करायला गेली गाडी किंवा मग फ्युएल भरायला गेली तर. स्पेशल घ्यायचं ते गाडी भरायला गेली. ओके. सर यामध्ये काय होते ना, कधी कधी आपली गाडी म्हणजे उभी राहते. आपल्याला ते कसं म्हणजे कंटिन्यू चालू म्हणजे नाही का प्रत्येक ह्याच्यावर चालू करावं लागते. आणि नंतर थोडंसं 1-2 म्हणजे 4-5 किलोमीटर चालवून करून ते बॅटरी स्टेबल आली पाहिजे यासाठी आपण ते तसं काहीतरी करतोय आपण. मग ते कोणत्या ह्याच्यामध्ये घ्यायचं आपण ते? तसंच सर आपण गाडी टेस्टिंगही घेतो बघा. गाडीमध्ये जो पंप असतो त्याचा आम्ही टेस्टिंग घेतो, तेव्हा पीटीओ पण फिरतो. तो जागेवरच मग रिडिंग फिरते. त्या कंडिशनला कसं गाडीची टेस्टिंग कशी दाखवायची? काय बोलला फायरचं काय? अग्निशमक गाडी राहतात ना, तर अग्निशमक गाडी नेहमी म्हणजे कसं धावती असायला पाहिजे ना. जास्त कॉल हम्म नसले तर गाडी जागेवरच उभी राहते. त्या हम्म कंडिशनला काय करतो आम्ही, वीकली 2 वेळा टेस्ट करतो गाडी जागेवरच, आणि डेली प्रत्येक शिफ्ट मध्ये त्याला गाडीला स्टार्ट करतो. तर तिथे फ्युलचं हा. कन्झम्पशन होते, आणि जेव्हा गाडी टेस्ट करतो तेव्हा ऑटोमॅटिकली रिडिंग चेंज होते. त्या कंडिशनला मग कशी एंट्री घ्यायची? त्याची एंट्रीच नाही घ्यायची, कारण की हे इन्सिडेंट जेव्हा घडेल ना त्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे. आता इतर वेळी फ्युल चेन ह्याचं त्याचं काही घेणं देणं नाही. ज्या इन्सिडेंटच्या वेळेला आपली गाडी पाठवली त्यावेळेला आपण त्यांना काय काय कव्हर करून देतो त्याचं आपल्याला इथं सगळं मेन्शन करायचं फक्त. म्हणजे आपली गाडी किलोमीटर रिडिंग मिसमॅच झाली तरी चालते? हा चालते. मग ते ऑडिटेबल येईल ना सर, चेक करेल तर मग सगळं गेलं कुठं काय गेलं मग. नाही सर, आपण तिथल्या इथं आपल्या अग्निशमन दलामध्ये जर का गाडी मागं पुढे केली तर तेवढं याचं आपल्याला मेन्शन करायची काही गरज नाही. सर ठीक या आहे, आपण रिडिंगचा समजून घेतो, पण नंतर हॅलो, उद्या ऑडिटर समजन का? नाही सर, हा समजणार ना तेवढं. या रिडिंगचा आणि कॅल्क्युलेशनचा काय संबंध नाही सर. त्याचा रेट चार्ट वेगळा आहे. ते रेट चार्ट वर कॅल्क्युलेशन आहे. राहुल सर धन्यवाद बरोबर सर. आहे ना? हा बरोबर, इन्सिडेंट चार्जेस आहे फॉर्म आहे तिथं त्याच्यावर आपल्याला ते रिडिंग कशी काय नाही, त्यामुळे तुम्ही जे टाकताल हा त्याच्यावरच हे होईल. हा, त्यावरती आपल्याला आपला युएलबीचा आहे का ते आउटसाइड युएलबी आहे, म्हणजे ते दोन्ही आवरली बेसिसवर दोन्ही सगळ्या प्रकारचे चार्जेस डिफाईन केलेले.
तर रेस्क्यू मध्ये आपल्याला टाकायचं काय काय आपण तिथून रेस्क्यू केलं, किती पर्सन्सना आपण वाचवलं. सर मला काय वाटतं ना, हे थोडस टिपिकलच जाईल भरायला नाही का सर्वांना, कारण की नाही. फायर कॉल वरून आल्यानंतरच्या ह्या सर्व बाबी आहे. मीनवाईल ह्या सर्व गोष्टी होतील नाही. कधी कधी असं होईल कामाचा लोड मध्ये कधी कधी विसरूनच जाईल माणूस. नोट करून ठेवायचं मग त्या वेळेला. नाही, आम्ही ऑलरेडी लॉगबुक मेंटेन करतो. आमची हिस्ट्री चार्ट आमच्याकडे असते मेंटेन. पण हा आता हा, ते सॉफ्टवेअर मध्ये घेणं थोडस बघू काय होतं. इझी आहे हो सर, एवढं काही अवघड नाही आहे. म्हणजे नॉर्मल आहे. आपल्याला काय 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 आहे ते आपल्याला तिथं फक्त भरायचं बस. जास्त काय याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही. हा. ठीक आहे. मीटरची पण रिडिंग टाकायची आपल्याला इथं. काय रिडिंग होती तर टाकायचं. ते मग आपल्याला प्रथम वरती मग प्रथम वरती मध्ये जायचं. स्क्रीनचं पर्सेंटेज वाढवा ना, झूमचं. काय बोलला? स्क्रीनचं झूम पर्सेंटेज वाढवा म्हटलं. ओके ओके. मेनू कळत नाही सर, मेनूची नाव. दिसतंय का तुम्हाला? मेनूची नाव कळत नाही सर, मेनूची. आता दिसतंय का? कंट्रोल प्लस करा सर, कंट्रोल प्लस. सर थोडं झूम करा. हा आला. ओके हा. देन मग आपल्याला प्रथम वर्दीमध्ये जे आपण जो इन्सिडेंट रजिस्टर केला होता बघा, इन्सिडेंट ऍड्रेस इथे येतोय, परेल विघ्नेश टावर. देन मग ह्याच्यामध्ये आपल्याला प्रथम वर्दीची इन्फॉर्मेशन भरायची.
जी तुम्ही इन्सिडेंट फर्स्ट इन्फॉर्मेशन मध्ये जी इन्फॉर्मेशन भरली होती ती इथं बाय डिफॉल्ट अशी डायरेक्ट येणार. देन मग आपल्याला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. देन मग प्रथम वरतीचा फॉर्म येईल. इथं आपल्याला इन्सिडेंट असाइन फायर स्टेशन हे करायचंय. ते कुठलं होतं आपलं तुर्भे होतं. देन मग कॅज्युअलिटी मध्ये किती जण आहेत, प्रॉपर्टी ओनर नेम, कुणाच्या घरामध्ये इन्सिडेंट घडला वगैरे ते सगळं आपल्याला इथं टाकायचंय. डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकायचं काय काय झालेलं. इथं प्रॉपर्टीचा ऍड्रेस टाकायचा. परत (1)(0)(5). प्रॉपर्टी ओनर फोन नंबर पण टाकायचा आपल्याला इथं. रिपोर्टेड बाय ऍड्रेस म्हणजे जो ज्याने रिपोर्ट केले त्याचा ऍड्रेस टाकायचा. इथं वाशी. त्या डॅमेज मध्ये काय काय नुकसान झालंय ते टाकायचे. इथं आपल्याला फर्निचर, देन इंटेरियर, काय काय कोण कोण इंजर्ड आहे. दोन मेल, तीन फीमेल, देन इंडियन सिटीजन फाउंड 2+3-0. This is employee count 1, then 3, then 1, then 3, then 0. Incident reason, firework. Incident classification, minor. Loss details. काय काय सर loss झालं ते यामध्ये टाक. सर यामध्ये कधी कधी फोन आपल्या इथून येतात. आपलं सीआरओ ऑफिस म्हणजे सीआरओ आहे ना, कंट्रोल रूम पोलीस, इथून येतात. हा मग त्यांचं लिहायचा का नंबर त्याच्यामध्ये? हा लिहायचा ना त्यांचा नंबर. अच्छा. एवढं करून आपण सेव्ह करायचं.
नाही नाही ठेवलं तू. सर हॉटस्पॉट वाला ऑप्शन नाही का आपल्याकडे? लॅन डिस्कनेक्ट झालो त्यामुळे वायफायवर एक तर लय स्लो चालते. लॅन वरती फास्ट तरी चालायचं. नहीं है ये तो स्क्रीनशॉट भेजा है इसका क्या करना है ह्यूमन बॉडी इज नॉट वेरी अरे डोमेन तो एक्चुअली तो सेवा है ना हाँ वही बंद पड़ा है ना हाँ डायरेक्ट डोमेन को हिट मारा हाँ वही डाउन सर तसं याचं मेन पर्पज काय आहे सर याचं? ओपन ह्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं किती किती इंजर्ड झालेले, काय काय नुकसान झालेलं, प्रॉपर्टी ऍड्रेस आहे हे करायचंय, मेन्शन करायचंय, प्रॉपर्टी ओनरचा नेम मेन्शन करायचंय याच्यामध्ये. म्हणजे जिथं हा इन्सिडेंट घडलाय त्या जागेचा मालक कोण होता, तिथं काय काय त्या माणसाचं नुकसान झालं, काय काय झालं, सगळं याच्यामध्ये मेन्शन करायचं. फिर मैं एक सर्वर साइड एप्लीकेशन डालूंगा तो बोलेगा क्या कर रहे हो तर जो हा आहे इन्सिडेंट रिपोर्ट वेगळा आणि ऑकरन्स बुक वेगळं असं आहे का काही पर्पज? हा 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 इन्सिडेंट Occurrence फर्स्ट मध्ये आपण इन्सिडेंट फर्स्ट इन्फॉर्मेशन मध्ये फक्त आपण मेन्शन करणार की कुठं इन्सिडेंट घडलाय. हा आणि हा इन्सिडेंट ऑकरन्स मध्ये ते आपण डिटेल मध्ये आपण इन्सिडेंट ऑकरन्स मध्ये आपण गाडी कधी पाठवली, आपण कुठला एम्प्लॉय रिपोर्ट करतोय, हा गाडीची मीटर रिडिंग वगैरे काय काय तिथं झालंय ते सगळं त्यामध्ये आपण मेन्शन करणार. मेन्शन करतो. बरं, हे सगळं बरोबर आहे सर. पण ऑकरन्स बुकचा मेन उद्देश जो आहे ना सर याच्यामध्ये सफल नाही होत आहे सर. ऑकरन्स जसं बुकचा ऑकरन्स बुकचा जो उद्देश आहे, जसं आमचं ऑकरन्स बुक असते ना त्याच्यामध्ये काय असतं ना पूर्ण डिटेल, म्हणजे फायर हा स्टेशनला कोणत्या कोणत्या घटना होत आहे, फायर स्टेशनला हा कोणी एकदा व्हिजिट बनवत असेल तर त्यामध्ये ऑकरन्स मध्ये बुक होते की बा या वेळेस या तारखेला हा माणूस व्यक्ती एंटर केला यांनी या कामासाठी. ठीक आहे. त्यानंतर गाडीचं समजा एखादी ब्रेकडाऊन झालं असेल, ठीक आहे, किंवा ते पण त्याच्यामध्ये ऑकरन्स मध्ये म्हणजे नोंद होते की बा या वेळेस या तारखेला गाडीचं हे नंबरची गाडी आमची ब्रेकडाऊन झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शिफ्ट चेंज होत असेल, ठीक आहे, तर शिफ्ट चेंज होताना हँडओव्हर टेकओव्हर त्यानंतर त्यामध्ये सर याच्यामध्ये त्यांच्या नावं वगैरे सगळ्यांचे ते कोणत्या शिपला आहेत सगळं वगैरे. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कुठं टाकायच्या सर? ऑकरन्स मीन्स इट इज अ हिस्ट्री ऑफ फायर डिपार्टमेंट. आणि तो उद्देश सफल होतो दिसत नाही, फक्त ते सॉफ्टवेअर मध्ये काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत, अजून काही नाही. देन मग इथं मग क्लोज करायचंय. विदाउट डोमेन बेस बराबर नहीं वाला पकड़ रहा है डोमेन लगा है लोकल पे आ जा रहा है सही खेल रहे हैं
तो महिना पा गया बस देन ऑफर डिस्क्रिप्शन टाकायचं. बहुत सही काम किया है डन. और हो गया भाई. टैलेंट की कमी थोड़ी ना अपने घर. कहाँ पढ़ रहा है? मेरा साइड का नहीं पढ़ रहा ना. मेरा ही पढ़ रहा है क्या? हेलो. देन मग आपल्याला फायनल वरतीचा फॉर्म भरायचा आहे. नाही मग याच्यानंतर मी तुम्हाला मग इन्सिडेंट चार्ज रेट दाखवतो. याच्यामध्ये मी चार्ज रेट डिफाईन केलेला आहे. आउटसाइड युएलबी साठी किती आणि युएलबी साठी किती. बघा आता मी पहिल्यापासून हे चार्ज रेट डिफाईन केलेले आहेत. वॉटर टँकरचे 1/1/2026 पासून ते 15/1/2026 पर्यंत तासाला 500 रुपये चार्जेस आउटसाइड युएलबी साठी आणि चार्ज पर फिक्स आवर्स पर फर्स्ट फिक्स आवर्स मध्ये 300. त्यानंतर एका तासाच्या वर गेलं की 500 आणि पर ट्रिप म्हणजे 1000 रुपये आणि आउटसाइड युएलबी साठी 3000 रुपये. तर इथे ऍड वरती क्लिक करून तुम्ही चार्जेस डिफाईन करू शकता. आता इथे मी सगळे चार्जेस डिफाईन केलेत म्हणून मी अजून चार्जेस डिफाईन करू शकत नाही. म्हणजे 5च्या वरती चार्जेस डिफाईन नाही करतायत. हा म्हणजे हावर वाईज ट्रिप वाईज जर का तुम्ही सगळे जर का म्हणजे हा तासा वाईज आणि ट्रिप वाईज. ट्रिप म्हणजे कशी एका दिवसाची आणि हावर म्हणजे तासावरती तर सगळेच मेन्शन करून झालेत ना. मग आपण दुसरं कुठला आपण नवीन मेन्शन नाही करू शकत. मग त्यावरती तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता. आउटसाइड युएलबी साठी किती, युएलबीच्या आतमधला असेल तर किती, पहिल्या तासाला किती, मग 1 तास होऊन गेल्यानंतर मग दुसऱ्या तासाला किती तुम्ही चार्जेस ठेवताय तुमच्यावरती येते. नाही सर, आम्ही काय करतो पहिले 4 तासाचे पहिले 3 तासाचे 4000 रुपये आणि त्याच्यानंतर प्रत्येक तासाला 1000 रुपये अधिक किलोमीटर 15 रुपये किलोमीटर नी चार्ज आकारणी करतो. मग ते कसं ऍड करायचं? अवर्सचं तर समजलं, किलोमीटरचं किलोमीटरचं का? किलोमीटरचं इथं नाही आम्ही तसं हे केलेलं. आम्ही पहिले जे काय तास असतील त्या हिशोबाने हे केले. तर आम्हाला करायचं असेल तर हा मग तुम्ही तसं कॅल्क्युलेशन करून ते मग चार्ज करू शकता. मग इथं मग तसं तुम्ही व्हॅल्यू ऍड करू शकता तशा मग तुम्ही. नाही, गाडीच्या किलोमीटर नुसार ऑटोमॅटिकली येईल नाही का ते अमाऊंट? हा सर, येणार ती येणार. तर ते एक ऍड करू ना किलोमीटर वाईज. हा येणार. ते सिस्टम बरोबर काउंट करते ते किलोमीटर वाईज. ते रिडिंग पडले ना तर त्यावेळेस सिस्टम बरोबर काउंट करते.
सर फक्त ऍड द यामध्ये पेज ओपन करून दाखवा आम्हाला. ऍड द पेज फक्त ओपन करून दाखवा. म्हणजे Add? आम्हाला ऍड पूर्ण. हा. आता मॅडम मी ऑलरेडी सगळे ऍड करून ठेवलेले आहेत. आता आपण परत ऍड नाही करू शकत. एडिट करू शकतो एक वेळेस. 5चं लिमिट कसं त्याला मग? हा 5चं एडिट करू शकतो. नाही 5चं लिमिट का म्हटलं असं म्हणते मी. हा 5चं लिमिट आहे. म्हणजे ते ट्रिप वाईज आणि हावर वाईज सगळेच ऍड करून झाल्यावरती तुम्ही अजून काय ऍड करणार? सर आता समजा यामध्ये भरपूरशा गोष्टी आहेत. सर एक मिनिट सर, याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी आहेत. जसं कोणत्या ठिकाणी रेसिडेन्शियलला जात आहे, ठीक आहे गाडी, तर हा. आपला जो GR आहे 2000 याचावाला 19चा कोणता GR आहे, त्याच्यामध्ये रेसिडेन्शियलसाठी माप आहे. मग त्या गोष्टी आपण कशा करायच्या? कमर्शियलसाठी वेगळे आहेत, इंडस्ट्रीयलसाठी वेगळे आहेत. ह्या गोष्टी आम्ही कशा ऍड करायच्या याच्यामध्ये? प्रॉपर्टी वाईज असते तर. रेसिडेन्शियल वाईज आणि कमर्शियल वाईज बोलताय ना? हा, कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज असतात, त्याचे चार्जेस वेगळे असतात, ठीक आहे. कोणत्या व्यावसायिक हा इमारती असतात किंवा हा, कोणत्या रेसिडेन्शियल असतात. मग इथे सर्टिफिकेट नावाचा एक फॉर्म आहे. त्यामध्ये क्रिएट सर्टिफिकेट चार्जेस ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही रेसिडेन्शियल कमर्शियल वाईज ते चार्जेस पण डिफाईन करू शकता इथं तुम्ही. सर एक प्रश्न होता, विचारू का? हा बोला. सपोज मी एका फायर कॉल वर गेलो. हा फायर कॉल नगर परिषद हद्दीचा बाहेर आहे आणि तो हा MIDC एरियात आहे. माझी एक गाडी गेली, एका गाडीला 3 तास लागले. जी त्याची फी होती ती फी तर मी घेतली, ठीक आहे. हा आता गाडीमध्ये मी फायर एक्सटिंग्विशर पहिले युज केलं, ठीक आहे. हा. तर मला नियमाने फायर एक्सटिंग्विशरचं कॉस्ट घ्यावा लागेल. माझ्या गाडीमध्ये मेकॅनिकल फोम असते 500 लिटर. मी 200 लिटर फोम त्या आगीमध्ये विझवला तर त्याचे पैसे घ्यावं लागेल. तर त्याला कसं वेगवेगळं करता येईल? काय बोला परत बोला. माझ्या गाडीमध्ये जर मी फोमचा यूज केला, एक मेकॅनिकल फोम असतो जो ऑइलवर आम्ही यूज करतो, तो स्पेशल म्हणजे केमिकल्स असतो ज्याच्याने ती आग विझते. तर आम्हाला त्याची फी आकारावी लागते. मग त्याची फी कशी आकारायची? जसं आम्ही 300 लिटर फोम यूज केला त्या आगीवर, म्हणजे गाडीची फी, फायर एक्सटिंग्विशरची फी, फोमची फी, आणि बाय डिफॉल्ट आमचा होस पाईप फाटला तर आम्ही होस पाईपची पण फी आकारणी करतो. आमचा जो मॅन पॉवर आम्ही युज केला, त्या मॅन पॉवरचा जो चार्ज असतो तो पण आम्हाला घ्यावा लागतो. त्या कंडिशनला काय करायचं? फोम म्हणजे ते वॉटर टँकर मध्ये जे वॉटर असतं तेच यूज करता ना तुम्ही? वॉटर टँकर जो असतो ना, वॉटर टँकर मध्ये फक्त पाणी असतो आणि जो मल्टीपर्पज फायर टेंडर असतो त्याच्यात पाणीचा एक टँक असतो आणि फोमचा दुसरा टँक असतो. फोमचा का? मग ठीक आहे, मी हा. फोम साठी पण एक ऑप्शन ऍड करायला होतो इथं. फोमचा ऑप्शन इथं सध्या ऍड नाही केलेला आहे. फायर कॉल मध्ये होस पाईप फाटलं तर त्याची फी आकारणी करायची असेल संबंधिताकडून, तर मग होस पाईपचं पण आम्ही काही इथं ऍड केलेलं नाही सध्या. मला काय वाटतं ना सर, जेव्हा आपण हे सॉफ्टवेअर डेव्हलप करत होतो ना, एकदा नाही का फायर वाल्यांचे जे काही इश्यूज होते ना ते विचारून घेणं अपेक्षित होतं. म्हणजे सर्व ह्या गोष्टी ऍड करता आल्या असत्या बघा आपल्याला. तेच मी बोलतो डेव्हलपरशी. मग इथं आपण चार्ज कॅटेगरी मध्ये कसं बिल्डिंग एरिया आहे का, बिल्डिंग हाईट आहे का, फ्लोअर एरिया आहे का, फ्लोअर हाईट आहे. मग इथं आपण सर्टिफिकेट कॅटेगरी कसली, म्हणजे फायरचं म्हणजे ते चार्जेस आपण इथे डिफाईन करू शकतो. रेसिडेन्शियल, कमर्शियल, फायर सेफ्टी फंड, देन चार्ज डिफाईन ॲट ऍप्लिकेशन लेवल. इथं ऍप्लिकेशन लेवलच घ्यायचं का तिथं? देन इफेक्टिव्ह फ्रॉम डेट. सर हे NOC जी लिहिलं आहे बघा, सर्टिफिकेट टाईप फायनल NOC, प्रोव्हिजनल NOC आहे ना. ऍक्च्युली मला हे समजत नाही हे कशाविषयी बोलतोय आपण याविषयी. म्हणजे आगीची घटना ही वेगळी आणि ही दुसरी आहे ना गोष्ट. हा सर याच्यावर पण एक प्रश्न होता बघा. बोला. आता सपोज मी म्युन्सिपल एक एक्झाम्पल देतो. आम्ही फायर सेफ्टी ऍक्टचं जर वाचन केलं, हॅलो, तर त्यामध्ये बोला.
त्यामध्ये फायर एनओसी देण्याचे जे अधिकार आहे ते अधिकार संचालकांनी ज्याला डेलिगेट केलाय त्यांना आहे. आणि नुकतंच डीएमए सरांनी एक पत्र काढलं पॉवर डेलिगेशनचं वाया मुख्याधिकारी. तर ते तर आम्ही देऊ, पण अशा जिथे फायर ऑफिसर उपलब्ध नाही त्या ठिकाणी मग फायर एनओसी कोण देणार? फायर एनओसी का? कारण की त्याला महाराष्ट्र फायर सर्व्हिसच्या डायरेक्टरांनी पॉवर डेलिगेट केलेलं नाही आहे, पण डीएमए सरांनी पॉवर डेलिगेट केलेलं आहे. तर आम्ही ऍक्टचं रेफरन्स घ्यायचं की डीएमए सरांनी जे परिपत्रक नुकतं काढलं त्याचा रेफरन्स घ्यायचा? कारण की जर हो ठीक आहे ते तर आम्ही रेफरन्स घेऊ, पण असं नको व्हायला की ऍक्टचं भविष्यात उल्लंघन करतोय आम्ही. बस फक्त एवढंच एक मुद्दा होता. ते नाही होणार. मग इथून तुम्ही ते फ्लॅट आहे का स्लॅब आहे, तुम्ही इथून ते चार्जेस डिफाईन करू शकता. 1.5 के आसपास था, 50,000 चाहिए था, वो 30-20 कैसे जुगाड़ कर लिया था. कर दो बोला ठीक है भाई तुम्हारा काम. इथे कमर्शियल बिल्डिंग आहे 15 ते 24 किती माळ्याचे वगैरे फ्लोअर लेस हे सगळं तुम्ही इथून ऍड करून ते चार्जेस डिफाईन करू शकता. कल उसको 20,000 कम पड़े थे, एक अच्छी तो भेज दिया था, लिमिट भी रहता है. करके 2 दिन में भेजा था. बॅकग्राऊंड काहीतरी आवाज चाललाय सर. काय बोलला? बॅकग्राऊंड वाटत तुमचाच काहीतरी आवाज चाललाय वाटतं. क्या हो गया? नाही नाही, माझं तर इथे सध्या असं नॉर्मलच आहे सगळं, सायलेन्सच वातावरण आहे. PTT में पहुंच गए. इफेक्टिव्ह फॉर्म डेट आजची टाकायची. देन इफेक्टिव्ह टू डेट. निकाल के भेजो ना सब. वही करें. जानेवारी मध्ये टाकते आणि सेव्ह करायचे. अशा प्रकारे हे चार्जेस डिफाईन झाले. हे चार्जेस डिफाईन झाले. देन मग लास्टला आपल्याला फायनल वरतीचा फॉर्म भरायचा आहे. सर हे फायर एनओसी साठी अर्जदार ऑनलाईन अर्ज नाही करू शकत का? ऑनलाईन अर्ज फायर एनओसी म्हणजे थ्रू महायुएलबी देतोय बरोबर. तर त्याचा आलेला अर्ज जो आहे तो तर मॅन्युअली येईल आपल्याकडे, म्हणजे हार्ड कॉपी मध्ये येईल. मग हार्ड कॉपीला आपण म्हणजे थ्रू सॉफ्टवेअरच द्यायची का फायर एनओसी? हा सर, सॉफ्टवेअर थ्रू द्यायचे. सर एक कन्फ्युजन खूप जास्त होत आहे बघा, काही कळत नाही आम्हाला. ते तिथे फक्त चार्जेस डिफाईन केले आणि आता हे इन्सिडन्सची शेवटची स्टेप परफॉर्म करतोय, बस एवढंच. बाकी काय नाही त्यामध्ये कन्फ्युजन. आपलं सर्टिफायरचे चार्जेस डिफाईन केले तिथे. देन मग आता इथे इन्सिडेंटचा जो आपण इन्सिडेंट ऑकरन्स मध्ये क्लोज नावाचा आपण तो शेवटचा स्टेटस टाकलेला. आता सेम सर मला फक्त असं एकच प्रश्नाचं उत्तर द्या सर. फायर एनओसी आपण कशाची देतोय? आग विझवण्याची फायर एनओसी देतोय की एक बिल्डिंग पूर्ण उभारणी नंतर तिथे इन्स्टॉलेशन झालंय त्याची फायर एनओसी देतोय? थोडं कन्फ्युजन होत आहे. नाही, बिल्डिंग मधली आग विझवण्याची देतोय आपण. बिल्डिंग मधली विझवण्याची फायर एनओसी देतोय?
हा. ते का द्यावं लागतं सर? का द्यावं लागतं म्हणजे हा तोच एक प्रश्न आहे, का द्यायची? कारण की आमच्या इकडे अर्जदार कोणी अर्ज केला तर तो कधीच आम्हाला हे नाही म्हणत की आम्हाला एनओसी द्या म्हणून. आम्हाला हे म्हणतो की आग विझवण्याचं प्रमाणपत्र द्या. फायर एनओसी शब्द योग्य नाही वाटत सर. मला वाटते मग भविष्यात त्याचं मिसयूज होईल एनओसी या शब्दाचा अर्थ. अच्छा. ठीक आहे चालेल. ते आता इथं फायनल वर्दीमध्ये जो काही इन्सिडेंट घडलेला होता त्याचे सगळे इथं डिटेल्स आपल्याला लँड ओनर कोण होता, प्रॉपर्टी नेम कोण होता, इन्सिडेंट रिझन डिस्क्रिप्शन का घडलं, कसं घडलं, सिनियर ऑफिसर, लास्ट अटेंडेड एम्प्लॉई कोण होता तिथं, फायर कॉज, देन सेव्ह प्रॉपर्टी नंबर, देन डिस्टन्स फ्रॉम फायर स्टेशन किती होतं, कॉस्ट ऑफ डॅमेज म्हणजे कितीचा खर्च झाला तसं हे मी टाकतो 50,000चा म्हणजे लॉस डॅमेज झाला इथं. फॅक्टरी नेम बिल टाकतो मी, देन प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन, काम देन मी सेव्ह करतोय. प्रॉपर्टी ऑक्युपायर कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर डेवलपमेंट ही कर रहे हैं. हाँ भाई तुम काम मत करो, तुम रिपोर्ट करो, स्कैन करो, जो भी हम दिए सब पूरा रिपोर्ट बनाता है. अरे भाई कोड बना देगा तेरा इस फाइल में लाइन से इस लाइन से ये इशू है और उसको ठीक करो पूरा बताता है. भाई कम से कम कैमरे में देना इन्सिडेंट ऑफरन्सचा तर फॉर्म जे आपण जो इन्सिडेंट मध्ये आज जो फॉर्म भरला होता तो सगळं इथं असतात. म्हणजे हे डायरेक्ट ऑटोमॅटिकली सेफगार्ड डिटेल्स वरती स्विच होतं. सेफगार्ड डिटेल्स मध्ये एम्प्लॉयचं नेम टाकायचं. कष्ट मोठा आपण बोलतो चल आजी पागल है क्या. हाँ वो तुमको बोल रहा चलो थोड़ा यार तो अचानक से इनको कुछ बोला रहता था कि पहले तो उल्टी हो जाता. अरे वही मैं अभी सुना मैं बोला हाँ 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 देखा मैंने फोटो देखा वैसे ही सेफगार्ड डिटेल म्हणजे कसली सर? हो मेन लीडला कोण होता म्हणजे सेव्ह करायला सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं नेम आपल्याला ते मेन्शन करायचं. अच्छा, वाचवण्यावाल्यांचं नाव. हा कॅज्युअलिटी. वाचवणारा नगरपालिकेचा बाहेरचा असेल तरी चालतं ना? हा चालेल. फोटो देखा हाँ
कौन जाता अरे आणि चार्जेस तर काही इथं ऑटोमॅटिक पेच होतात ते सिस्टम थ्रू. परत नेक्स्ट मेरे कहाँ बना है? देन एम्प्लॉय अटेंडेड कोण कोण ऑफिसर त्यावेळेला तिथं हजर होतं तर त्यांचे नाव इथे मेन्शन करायचे. Then applicant details. तर आधार क्रमांक मॅन्डेटरी आहे का सर मग? हा मॅन्डेटरी आहे. स्टार मार्क केलं ना तिथं. का पूछा जाएगा तो बोल रहा हूँ ना, ये बहुत सारे डेवलप करना बाकी थोडी करते पाहिजे. देन मग सबमिट करायचं ऍप्लिकेशन. देगा आणि सारे कुछ नहीं हाँ हाँ रोज ये बोलो नहीं है नहीं मेरे को भी कॉल आ रहे कैसा आया कौन उसे चालू है नहीं कहीं का कॉल आया उससे तो बात वो छोड़ दिया ना. अशा प्रकारे हा इथं फ्लो कम्प्लीट झालेला आहे. हॅलो, सगळा फ्लो इथं कम्प्लीट झालेला आहे अशा प्रकारे. कम्प्लीट झाल्यानंतर मग कसं दिसते? काय बोलला? कम्प्लीट झाल्यानंतर हा जो पेज ओपन आहे असा दिसतं का मग? हा हा असं दिसतो. सगळं इन्फॉर्मेशन भरून झालं. याची प्रिंट हिस्ट्री शीट निघत नाही का याची? त्याची निघते, पण हा इथं जरा फाटतोय. हा मी डेव्हलपरशी बोलून हे सॉल्व्ह करून घेणार आहे. हे प्रिंट व्हायचं पहिला. काहीतरी नॉर्मल जास्परचा इश्यू झाला असेल त्यामुळे रिपोर्ट प्रिंट होत नाही. मी डेव्हलपरशी बोलून घेईन. एक छोटा इश्यू एकदम हा लगेच सॉल्व्ह होऊन जाईल. सेकंड सेशनला चेक करा.
हा. अच्छा, करून घ्या. नक्की नक्की. कोणाला डाऊट असेल तर विचारा. तुमचे काही क्वेश्चन वगैरे असतील तर. स्क्रोल करून खाली काही सबमिट वगैरे बटन नाही का? हॅलो राहुल. शेवटला होतं ना ऍप्लिकंट डिटेलची आपण जेव्हा इन्फॉर्मेशन भरली ना याची, बघा ना इथं वरती एक सबमिट ऍप्लिकेशनचं बटन होतं ना इथं, मग ते क्लिक केल्यावरती मग नंतर इथं आपल्याला प्रिंट एक्नॉलेज प्रिंट ऑप्शन आलं. मग ते प्रिंट करतोय ना तर रिपोर्ट फाटतोय. हा बघा ओप्स एरर येतोय. तर मी ते डेव्हलपरशी बोलून करून घेणार आहे ते. ठीक आहे चालेल. तर यामध्ये प्रिंट एक्नॉलेजमेंट केल्यानंतर समजा आपल्याला पुन्हा काही माहिती एडिट करायची असेल तर होऊ शकते का ती? ती नाही एडिट होऊ शकत. प्रिंटच्या पहिले एडिट होऊ शकते, त्यानंतर नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. सबमिटच्या अगोदर तुम्हाला काहीतरी एडिट वगैरे करावं लागेल. सबमिटच्या अगोदर जे काही तुम्हाला एडिट करायचे तर ते तुम्ही करू शकता. एकदा सबमिट करून प्रिंट केल्यावरती काहीच एडिट नाही होऊ शकत. कोणाला अजून डाऊट आहेत? सर यामध्ये माहित आहे का बरंच काही सुधारणा करणं अपेक्षित आहे असं वाटतं मला. कारण की सजेशन वगैरे द्या काय पाहिजे. जसं की मागे आता थोड्या वेळा पहिले एक समीर सर म्हणून बोलले तिथे, त्यांनी एक ऑकरन्स बुकचा मुद्दा मांडला बघा. तर तो ऑकरन्स बुकचा मुद्दा पण तेवढाच योग्य होता. आणि विविध प्रकारचे जे फीज असतात, फी आकारणी, तर तिथे तुमचे फक्त 5च म्हणजे 1 ते 5 असे सिरियल नंबर फीची आकारणी केली होती अवर्स नुसार. तर त्यामध्ये पण काही सुधारणा करावं लागेल. आणि सुरुवातीपासून इन्सिडेंट इन्फॉर्मेशन पासून एंड पर्यंत जे 1, 2, 3, 4 फॉर्म भरलो आपण, तर ते पण जरा म्हणजे खूप जरा जास्त लेंदी वाटत आहे बघा. कारण की आता आमचं कसं होत आहे स्पेशली सांगायला गेलं तुम्हाला तर, की आम्हाला या सर्व गोष्टी ऑफलाईन रेकॉर्डही ठेवावं लागेल. ते ऑफलाईन बघून मग ऑनलाईन करावं लागेल. म्हणजे दुतर्फा काम होतील बघा. म्हणजे एकाच कामासाठी आपल्याला ऑफलाईनही करावं लागेल आणि ऑनलाईनही करावं लागेल. आणि कसं तेवढं मॅनपॉवर आहे नाही ना अग्निशमन विभागाकडे. या सर्व गोष्टी आहेत बघा. तर डेव्हलपरला बोलून थोडस कमीत कमी आणखी यात काय करता येईल ते बघा सर. आणि वाटलंच तर काही मदत लागली असल्यास त्यांनी अग्निशमन डिपार्टमेंटचे जे कन्सर्न अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आणखी किती कमी करता येईल ते बघावं लागेल. राहुलजी जॉईंट नोट करून घ्या. आणि सर हे भविष्यात हे ऑडिट साठी म्हणजे ऑडिट होईल का या सर्व गोष्टीवर? नाही होणार. नाही होणार ना? नाही होणार. ठीक आहे सर. मग हा डाटा आपला सेव्ह करण्याचा मागचा उद्देश काय सर? डेटा सेव्ह करण्याचा उद्देश कारण की आम्ही ऑफलाईन हा डाटा सेव्हच ठेवतोय ना. ऑनलाईन ठेवण्याचा उद्देश काय? ऑनलाईन तर उलट ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन पण सेफच आहे ना. म्हणजे आपण डेटाबेस मध्ये ऑफलाईन वगैरे आपण जर का त्या डॉक्युमेंटला काय झालं वगैरे तर आपण सारखं जर हे करू शकतो. आपण ऑनलाईन डेटा आपण बॅकअप पण घेऊ शकतो, रिव्हर्स पण घेऊ शकतो. ऍग्री सर, मी सहमत आहे या सर्व गोष्टींशी. ऑनलाईन डाटा सेव्ह करायला पाहिजे, पण थोडंसं क्रिटिकलच वाटतंय बघा. आता जेव्हा आम्ही हाताळू तेव्हा येईल आम्हाला अंदाज. आता कसं असं बोलता येईल नाही. हाताळल्यानंतर कळेल आम्हाला. आणि त्याच्यावर सर एक फीचं होतं. फीचं तर कसं आगीवर गेल्यानंतर संबंधितांना जी काही फी आकारणी करायची आहे संबंधिताकडून आम्हाला, फॉर एक्झाम्पल एक 10,000 रुपये फी आकारायची आहे एक्स पर्सन कडून, तर त्याला ऑटोमॅटिकली असं डिमांड जनरेट नाही होऊ शकत का महायुएलबी तर्फे?
तसं तर नाही काय हे केलेलं आहे सध्या हावरली बेसिसवर आणि ट्रिपली बेसिसवरती आहे हे सध्या. अच्छा. हा. ठीक आहे सर, ते ठीक आहे, बघू काही प्रॉब्लेम आले तर सर या रिगार्डिंग मध्ये काही इश्यूज आले तर मग काय करायचं? काय बोललं ह्याच्यामध्ये काय? काही कोणाला त्याच्या- इश्यूज आले तर मग हा. कोणाशी संपर्क साधायचा? माझ्याशी किंवा निलेश सरांशी. बरं बरं, आम्ही आमचे कम्प्युटर इंजिनियर आहे त्यांना सांगू, तुमचा नंबर प्राप्त करून घेऊ त्यांच्याकडून. हा हा चालेल. सर मगाशी सोलापूरचे कोणते तरी सर होते बघा, मॅडमनी त्यांना एक प्रश्न विचारला होता रिसिप्ट विषयी, ते मिसलिनियस मध्ये जाऊन रिसिप्ट जनरेट करायचं नाही का? हा बोला सर. हो. तर मला त्याच्यावर एक प्रश्न होता सर, की त्याच्यात 2च कॉपी निघतात सर बघा. हा, तर ते 2 कॉपी का निघतात सर? आपण नॉर्मली आपल्याला तुम्हाला रिसिव्ड एक आणि त्याच्यानंतर आपल्या इथं लावायला एक, आपल्याला एक अकाउंटला जमा करावी लागते ना, आणि दुसरी कस्टमर कॉपी द्यायला. तर सर मला आणखी एक प्रश्न असा होता की आमच्या इथे ही प्रोसेस आहे, आम्ही सर्व गोष्टी ऑनलाईन करतो. आता आम्ही एक कॉपी आमच्या रोखपालांकडे देतो हा आणि एक कॉपी आमच्याकडे ठेवतो. हा ठीक आहे, म्हणजे मुळात ती कॉपी आमच्याकडे न ठेवता ती द्यायला कोणाला पाहिजे? नागरिकांना, बरोबर? बरोबर. असं आपलं मत आहे, पण आमच्याकडे ही प्रोसेस होताना दिसून येत नाही. तर असं शक्य आहे का सर 2च्या जागी 3 कॉपी निघतील म्हणून? सर प्रिंटआउट तुम्ही मल्टिपल काढू शकता की आउटपुट आल्यानंतर त्याला काय? अच्छा, त्याला multiple काय काढता तुम्हाला येईल जास्त का? प्रिंट करताना 2च्या तिथे 3 कॉपीज करायचंय. तुम्ही तुमच्याकडे एक ठेवा, एक सिटीजनला द्या, एक डिपार्टमेंटला हा, सबमिट तुम्हाला करा. पाहिलं तुमचा असलं 3 करा, डिसिजन. 4 करा, त्याला काय फरक पडतो? नाही, आमच्याकडे काय दोन्ही तुम्हाला print प्रोसिजर करताना फक्त नंबर ऑफ कॉपीज वाढवायचे, 2च्या तिथे 3 करायचं. ऍग्री सर, ऍग्री. आणखी एक गोष्ट सर, जसं सपोज नागरिक आता आला माझ्याकडे, मी त्याची आता पावती जनरेट केली आणि आताच त्याला प्रिंट दिलं, बरोबर? एवढं कळलं ना सर? यानंतरही आम्हाला इथे संकीर्ण पावती फाडावं लागतं, म्हणजे हार्ड कॉपी फाडावं लागतं. म्हणजे ह्याच्यानंतर पण हार्ड कॉपी फाडावी लागते, म्हणजे माझ्या लक्षात आलं तुम्ही काय म्हणता. म्हणजे अगोदरचं काय होतं, आपण संकीर्ण पावती फाडायचो ना, हा तर आमच्याकडे काय होतंय, आम्ही संकीर्ण पावती पण फाडतोय आणि ऑनलाईन पण फाडतोय. म्हणजे ऑनलाईनचीच एंट्री संकीर्ण मध्ये किंवा संकीर्णची एंट्री ऑनलाईन मध्ये दाखवतोय. कोणते पण एकच गोष्टी चालू व्हायला पाहिजे ना, एक तर संकीर्ण पावती फाडा, नाही तर ऑनलाईन करा. हो, ऑनलाईनच आपला ऑनलाईन चाललंय ना, IWBP सॉफ्टवेअर मध्ये चाललाय ना. तुम्ही जरी संकलित मधनं किंवा म्हणजे संकीर्ण किंवा मिसलेनियस पावती जरी केली तरी ती चलनात येणारच आहे, त्याचा अकाउंटला भरणा होणारच आहे, त्याचा तुम्ही खात्यावर भरणारच आहे बँकेत. आपलं तर सगळं ऑनलाईनच आहे ना. हा, तरी आमच्या इथं संकीर्ण पावती फाडल्या जाते. ठीक आहे, मी सांगतो आमच्या सीओना ते म्हणजे बंद करायला. चालेल, थँक्यू सर. ओके. कोणाला डाऊट नसेल तर सेशन आपण कन्क्लूड करूया. नाही सर, डाऊट भरपूर आहे आम्हाला. मी समजलं नाही आम्हाला प्रोव्हिजनल एनओसी, अमेंडमेंट एनओसी, फायनल एनओसी, लोन आहे फायनल एनओसी, टेक्निकल रिमार्क काय आहे सर? सांगा ना सर समजावून. राहुलजी, हा, त्यांचे डाऊट क्लिअर करा. ऍक्च्युली जो प्रोव्हिजनल एनओसीचा जो आहे ना इश्यू, त्यामध्ये आहेत ना, ते बिल्डिंग इन्फॉर्मेशन मध्ये आहे ना, ते बिल्डिंग इन्फॉर्मेशन मध्ये ना फ्लोअर चार्जेस डिफाईन होत नाहीत. आणि सॉफ्टवेअर मध्ये एवढ्या त्रुट्या आहेत सर, मग हा फोर्सफुली काय लागू करताय सर? म्हणजे मला असं म्हणतं की बा एवढ्या त्रुट्या आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही याच्या आधी इन्सिडेंटच्या वेळेस म्हटलं की बा त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्यांना एनओसी द्या. एनओसी ऍक्च्युली फायर विजवताना आपण एनओसी देत नाही, आपण सर्टिफिकेट देतो की बा आग विजवून दिलं तुमच्या इथले आम्ही. ठीक आहे, समजा त्यांनी मागणी केली तर आपण त्याला कॉल आहे, म्हणजे जो फॉर्म असतो का नाही, जो आता फायर रिपोर्टचा फॉर्म तुम्ही जनरेट केलेला आहे तो आपण देतो त्यांना. त्याच्या बाद हा दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत. तुम्ही त्याला म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये की इन्सिडेंट रिपोर्ट मध्ये तुम्ही फायर एनओसी त्यांना द्या म्हणताय, पण ऍक्च्युअली तसं नाही आहे. फायर एनओसी बिल्डिंगची असते की आपण फ्रेश ज्यांनी इमारत बांधकाम केलेली आहे आणि ते आपल्याकडे म्हणजे टाकत आहे केस,
त्याला फायरची प्रोव्हिजन असते. त्याच्यामध्ये त्यांनी त्यामध्ये सिस्टम लावलं असेल नसेल लावलं त्याबाबत त्याला फायर नसते. हॅलो. राहुल सर, ते हा डेव्हलपर आहेत ना तुमचे जे, हा हा त्या डेव्हलपरना सांगा की एकदा फायरवाल्यांची स्पेशल मीटिंग अरेंज करा म्हणून, नाहीतर कधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. जसं की आता समीर सर बोललेत आपल्याला, फायर फायर प्रोव्हिजनल एनओसी, फायनल एनओसी आणि रिन्युअल प्लस आग विझवायला जातो ते सर्टिफिकेट वेगळं. ह्या सर्व बाबी अलग अलग आहे सर. जर मला सांगा माझ्या एरियामध्ये एखाद कोणी मंडप उभारणी केली आणि त्याला सर्टिफिकेट द्यायची आहे, तर तुमचा थ्रू सॉफ्टवेअर नाही देता येईल. हेलिकॉप्टर मंत्री, प्रधानमंत्री वगैरे येत राहतात, त्यांना हेलिकॉप्टर उडण्याची उतरण्याची परवानगी लागते, त्यांना एनओसी द्यावी लागते. मग ती कशी द्यायची, या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतील ना पहिले अगोदर आमच्याकडनं. आमच्याकडून न समजता डायरेक्ट सॉफ्टवेअर बनवणं आणि डायरेक्ट इम्प्लिमेंट करणं हे योग्य नाही, मला तरी असं वाटतं. सॉरी तुम्हाला थोडंसं अदरवाईज वाटत असेल ते. नाही नाही तेच मी निलेश सरांशी बोलणार आहे त्याबद्दल. नाही, ह्या सर्व गोष्टीचं पहिले तुम्ही, कारण की बघा आता तुम्ही जेव्हा इथे एनओसीचा मुद्दा काढला, प्रोव्हिजनल एनओसीचं स्पेशली मी सांगतो तुम्हाला, प्रोव्हिजनल एनओसी मध्ये जेवढ्या पण बिल्डिंग असतात ना, त्या टाउन प्लॅनिंग इंजिनिअरिंगकडे बिल्डिंग परमिशन जातं, त्यांच्याकडून आमच्याकडे ती फाईल वर्ग होते, असं नियम आहे. पण मुळात ते पण दिसून येत नाही. जर असं सिस्टम चालू झालं ना, तर आपण कुठे ना कुठे नगरपालिकेचं उत्पन्न लॉस मध्ये टाकू असं मला वाटतं. तर ते कसं ऑटोमॅटिक बिल्डिंग परमिशन जी सॉफ्टवेअर थ्रू आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच या सॉफ्टवेअर मध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ऑनलाईनच सर्व गोष्टी व्हायला पाहिजे. हा तेच तेच. तर सर तुम्हाला एक विनंती अशी होती की ह्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा एकदा नाही का तुम्ही फायर ऑफिसर लोकांची मीटिंग अरेंज करा, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करा, अशी नम्र विनंती होती सर आपल्याला. हा 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 ते. सर अकॉर्डन्स बुक मध्ये सर्व गोष्टी येऊ द्या. म्हणजे ऍक्सेस कंट्रोल म्हणजे जसा आहे तो फुल कंट्रोल ठेवा याच्यामध्ये, की आम्हाला ज्या एंट्री टाकायच्या आहेत त्या आम्ही टाकू शकलो पाहिजे. म्हणजे आम्हाला एंड युजर असलो पाहिजे. म्हणजे आम्ही जे फायनल करू ते. ऑकरन्स मध्ये बोलताय का? हा, अकॉर्डन्स मध्ये कसं आहे सर, तुम्ही जे आता जे आपण ते पूर्ण पाहिलं ना सर, याच्यामध्ये काय झालंय ना, म्हणजे इन्सिडेंट घडण्यापासून तर अकॉर्डन्स जनरेट होण्यापर्यंत, बरोबर सर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या याच्यामध्ये. तर हा प्रथम वर्दी, फायनल वर्दी, ठीक आहे, इन्सिडेंट रिपोर्ट, अकॉर्डन्स, ठीक आहे ना, इन्सिडेंट चार्जेस, ह्या सगळ्या गोष्टी सर वेगवेगळ्या. इन्सिडेंट चार्जेस मध्ये आपल्याला बिल्डिंग वाईज, म्हणजे तुम्हाला मग सांगितलं की याच्यामध्ये इंडस्ट्रीयल, ठीक आहे, त्याबाद रेसिडेन्शियल आणि याचे चार्जेस वेगळे असतात. त्याच्या बाद स्पेशल ड्युटी असते, कधी कधी आपल्या म्हणजे शासकीय कार्यक्रम असते त्यासाठी आपण अग्निशमन पाठवण्यासाठी शुल्क नसते, ते पण म्हणजे इन्सिडेंट मध्येच येते. ठीक आहे, कधी कधी मोर्चे असते, धरणे असते, यात्रा असते, धार्मिक स्थळ सण असते, यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा आपण म्हणजे गाडी पाठवतोय. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ज्या एवढे मोठे फॉर्म हा भरलेले सर, ते आहे. तुम्ही धार्मिक स्थळ वगैरे बोलताय ना, ते तुम्ही ना सिस्टम कोड मधून ना तो तुम्ही टाईप ऍड करू शकता सिस्टम कोड मधून. मग यासाठी पैसे वगैरे येईन सर समोर तो, ठीक आहे, आम्ही ऍड करून घेऊ, मग समोर चार्जेस वगैरे येणार ना ह्या सगळ्या गोष्टी. गाडीचे किलोमीटर वाढले तर त्याच्यानुसार तासावाईज म्हणा किंवा ज्या ज्या गोष्टी वाईज, मग त्याला एक्झाम्पशन ठेवलंय का आपण त्याच्यासाठी. ठीक आहे, ह्या गोष्टी नाही सर त्याच्यामध्ये. मग त्याबाद लॉगबुकचं येईल, आपला लॉगबुक मेंटेनन्स येईल, कुठून कुठपासून गेलं, काय गेलं. मगाशी पण हा मुद्दा आला होता की बा आमच्या समजा गाडी उभी राहिली आमच्यावाली, आम्हाला त्याचं प्रेशर जनरेट करावं लागते. सर 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 बोला दिनेश जी, बोला. सर जी, हा बोला. एखाद्या हॅलो हॅलो हा बोला बोला. सर जी, एखाद्या नगरसेवकने जर एखाद्या ठिकाणी पाण्यासाठी अग्निशमनला फोन लावला. हॅलो सर. हा बोला बोला. सर, एखाद्या ठिकाणी जर नगरसेवकांचा फोन, नगराध्यक्षांचा फोन आला, त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी पाहण्यासाठी, ह्याच्यासाठी कोणत्या बी ठिकाणी आता पाहण्यासाठी सांगितलं, त्याचे चार्जेस कसं करायचं सर?
त्याचे चार्जेस का? हा सर. म्हणजे राहुल सर, मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो, त्यांनी तुम्हाला स्पेसिफाय नाही केलं प्रॉपरली. मी तुम्हाला स्पेसिफाय करून सांगतो. 2005चा एक परिपत्रक आहे मिसयूज ऑफ फायर व्हेकल, सॉरी 2009चा असेल. मिसयूज ऑफ फायर व्हेकल मध्ये ज्या गोष्टी डिफाईन केल्या, या कामासाठी अग्निशमन वाहन पाठवू नये, परंतु कसं लोकहिताचा दृष्टिकोनातून माननीय मुख्याधिकारी यांच्या मौखिक सूचनेनुसार तिथल्या कन्सर्न जे अग्निशमन अधिकारी असतात यांना नको त्या कामासाठी अग्निशमन वाहन पाठवावं लागते. मग त्या सर्वांची एंट्री कशी घ्यायची, त्याची किलोमीटर रिडिंग कशी दाखवायची, आणि लोकहिताचा प्रश्न असला तर कसं पैसे पण घेता येत नाही, कारण की कुठे न कुठे आपले पण हात बांधून आहेत, समजून राहिले असतील तुम्ही पण. हा तेच तेच तेच. मग या सर्व गोष्टी कशा सिस्टम मध्ये घ्यायच्या? ठीक आहे, त्याचा पण एक मी टाईप ऍड करतो मग, आणि त्याचे पण चार्जेस डिफाईन करतो मी. पण ते भरणारच नाहीत ना सर, चार्जेस डिफाईन केल्यानंतर ते भरणारच नाही चार्जेस, ते आपल्या अंगावर बसतील त्याच्या पूर्ण. उद्या त्याला ऑडिट ऑब्जेक्शन येईल. शक्यच नाही भरणं. आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश नगर परिषदामध्ये जेवढे पण अर्ध्यापेक्षा जास्त ऑडिट आहेत त्या याच कामाच्या आहेत सर. नको त्या गोष्टीला अग्निशमन वाहनांचा गैरवापर झालेला, मग त्याची रिकव्हरी कोण करणार? अहो जास्त म्हणून नाली चॉकअपचेच काम आहेत. नाही पाठवलं अग्निशमन वाहन तर मग ते आमच्यावर रोष काढतात ते, नको त्या गोष्टीसाठी. सर आपल्याला विनंती होती सर की या सर्व गोष्टी पहिले वरिष्ठांशी तुम्ही बोलून घ्या. म्हणजे बोललात की कसं प्रश्न कुठे न कुठे निकाली लागेल किंवा सुटेल. हा तेच तेच, मी सरांशी बोलतो या बाबतीत. मी सरांशी बोलतो आणि मग काहीतरी ते. राहुल सर, जे आम्ही सांगितलेले मुद्दे आहेत ते मे बी तुम्ही लिहून घेतला असेल असे अपेक्षा आहे बघा. हा हा तेच, तुमची जर का तुमचं म्हणणं तेच आहे ना, जर का कुठल्या गैरवापरासाठी जर का फायर ट्रक जर का मागवलं त्यांनी, तर त्यासाठी आपण काय करू शकतो तेच म्हणणं आहे ना तुमचं? हे उद्या तेच म्हणतील ना की आपला परिपत्रक मिसयूज नको करा म्हणून. हा तेच तेच. राहुल सर, तुमचा परिचय सर मला थोडा मिळेल चांगलं होईल सर. आपलं म्हणजे नगर परिषद मध्ये कोणत्या आहे सर तुम्ही? नगर परिषद नाही मी, हो प्रायव्हेट मध्ये मी नगर परिषद मधला नाही. नाही का प्रायव्हेट मधले? म्हणजे मग कोणत्या याच्या, कोणत्या कंपनी कोण आहे, सर कुठून आहे? ते डेव्हलपमेंट, ते टेस्टिंगचे लोक आहेत. हा सर डेव्हलपमेंट हा, मी पॉइंट घेतलेत सर. मी राहुल सरांशी डिस्कस करतो आणि मी पॉइंट नोट डाऊन करून घेतले. सर एक असं विचारायचं होतं मला, का आपण जी पेट्रोलिंग करतो त्याचं डिस्टन्स कसं घ्यायचं रिडिंगचं? त्याचं पेट्रोलियमचं रिडिंग बोलताय का? इंटरव्ह्यू द्यायचा, वॉकिंग इंटरव्ह्यू. पेट्रोलियमच्या रेटिंगचा आम्ही याच्यामध्ये काय तसं फंक्शनॅलिटी नाही ऍड केलेली. त्याच्यामध्ये फक्त एवढंच की कुठं काही इन्सिडेंट घडला तर कुठं काय कशासाठी गाडी पाहिजे असेल तर तेवढ्यासाठीच हे सगळं फॉर्म हा आपली वेबसाईट बनवली होती. सर हॅलो सर, कोणाला तरी मॉडेल पकडून सर तुम्ही बनवलं असेल ना सर, हे जे एवढं बनवलं ना सर तुम्ही, म्हणजे कोणत्या तरी एखाद्या अग्निशमन सेवेला तुम्ही मॉडेल पकडून बनवलं असेल ना सगळं. मग ह्या म्हणजे इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून अशी आहे नाही काही? सर हे डेव्हलपर लोकांनी बनवले आणि मी आता सध्या इथे नवीन आहे या मॉड्यूल वरती. मला हे म्हणजे अगोदरच बनवलेलं आहे.
तर कोणाला तरी बेस पकडून बनवलं सर, किंवा काय हे नगर परिषद किंवा ही महानगरपालिकेला बेस पकडून बनवलं असेल ना सर. हे आता सिनियर ऑथॉरिटीला विचारायला लागेल. सर याच्यामध्ये भरपूर सूट आहे सर, मी सांगतो तुम्हाला. हे म्हणजे ठीक आहे आपण सगळं करू, पण आमच्या मॅक्झिमम गोष्टी सुटून जातील, आणि सुटल्यानंतर ज्या गोष्टी सुटतील ना त्याच्यावर मला म्हणजे एवढं ऑब्जेक्शन येणार आहे की सॉल्व्ह नाही होऊ शकणार सर ते. आणि दुसरी गोष्ट अशी, उत्तरदायित्व म्हणून आम्ही आहोत सर. कसं आहे, सॉफ्टवेअर बनवून तुम्ही मोकळे व्हाल, पण उत्तरदायित्व आमचं आहे. पण आमची पण काही जबाबदारी आहे की आम्ही प्रश्न मांडलेले निकाली लागलेले बरे सर, त्यानंतरच तुम्ही इम्प्लिमेंट करा अशी विनंती. यामध्ये पुन्हा एक सांगतोय सर की महाराष्ट्र शासन संचालक आपले महाराष्ट्र फायर सर्व्हिस यांनी सुद्धा एक म्हणजे प्रोव्हिजनल फायर एनओसी, फायनल फायर एनओसीचं सॉफ्टवेअर बनवलं आहे सर. त्यांच्या वेबसाईटवर लाईव्ह चालते सर ते. तर त्यांनी एकदम बेस्ट बनवलं आहे, म्हणजे तुमचं काहीच प्रॉब्लेम येणार नाही, एवढं चांगलं त्यांनी सॉफ्टवेअर बनवलं आहे सर. आणि सर आणखी एक बोलायचं होतं, आता समीर सरांनी मुद्दा काढला म्हणून बोलतो की महाराष्ट्र फायर सर्व्हिस यांनी काढलेला सॉफ्टवेअर आहे ना, त्या सॉफ्टवेअर मध्ये पण कन्सर्न संबंधित नगर परिषदचा एनओसी जनरेट होतात. मग तिथे पण एनओसी टाका आणि इथे पण एनओसी द्या, दुविधाच दुविधा आहे ना बघा. राहुल सर, मला वाटतं आपल्याला थोडंसं थांबायला हवं, कारण की कसं आहे ना, बरेच सारे प्रश्न आहेत ज्याचे मे बी तुमच्याकडे उत्तर नसतील. तरी मला असं वाटते की आपण नेक्स्ट टाइम तुम्ही पुन्हा एकदा मीटिंग घ्या, आणि ज्यांनी पण हा सॉफ्टवेअर बनवला किंवा जे काही तुमचे डेव्हलपर आहेत बघा, है ना, ज्यांनी ह्या सर्व गोष्टी मांडल्या, त्यांच्या बरोबर आमची एकदा मीटिंग कंडक्ट करा, किंवा पुन्हा एकदा तुम्ही अरेंज करा ट्रेनिंग. ज्या काही मुद्दे राहतील ते आम्ही तुम्हाला मांडू आणि प्रश्न निकाली काढू. काय म्हणता? हा नक्की सर, नक्की. दुसरं एक पुन्हा म्हणजे तुम्हाला सजेशन होतं सर की महाराष्ट्र फायर सर्व्हिसच्या सॉफ्टवेअर सोबत तुम्ही टाईप का नाही करताय, किंवा त्यांचा डेटाबेस घेऊन तुम्ही युज का नाही करताय. ते पण बेटर आहे, तुमच्यापेक्षा बेटर आहे. एवढं म्हणजे ते स्लो पण चालत नाही. कुठला महाराष्ट्र कुठला डेटाबेस बोलला? महाराष्ट्र फायर सर्व्हिसने सुद्धा एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे अत्यंत उत्कृष्ट सॉफ्टवेअर आहे सर ते. तुम्ही त्यांना थोडंसं म्हणजे त्यांचं ज्या पद्धतीने त्यांनी बनवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही का नाही बनवू शकत सर, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे हे एवढं म्हणजे स्लो चालत आहे, याच्यामध्ये एवढं डिफिकल्टी, किचकटपणा, ठीक आहे, किंवा आपण म्हणजे ज्या एंट्री आम्हाला पाहिजे त्या आम्ही घेऊ शकत नाही, फक्त फायर इन्सिडेंट घेऊ शकतो. पण बाकीच्या पण भरपूरशा गोष्टी आहेत ज्या इन्सिडेंट म्हणजे नाही, पण त्या घ्यावं लागतं आम्हाला. आमच्या लॉगबुकवर किंवा अकरन्स बुकवर त्या क्रिएट होतात सर, त्याच्यात येतच नाही ना सर. मग फायर सर्व्हिसचा उद्देश तोच नाही ना फक्त एक. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की फायर सर्व्हिस कोणत्या कोणत्या कामासाठी येऊन आलेलं आहे. म्हणजे आग विझवणंच नाही तर अनऑफिशियल गोष्टीसाठी पण भरपूरशा गोष्टीसाठी फायर सर्व्हिसचा युज होता. मग त्या कुठं मॅनेज करायच्या? हा तेच. ठीक आहे, मी सिनियर लोकांशी बोलतो मी. हा यस सर, तुमच्याकडे तर रेकॉर्डिंगचं सेवही असेल हे वाल्या. मी थोडंसं त्यांना पण सांगा सर थोडंसं. हा नक्की सांगेल, मी पॉइंट लिहून ठेवले तिथे, मी सांगेल मी त्या. नाही विसरले पण असेल तर याच्यामध्ये आहे रेकॉर्डिंग. आणि अजून कोणाला काही अडचणी असल्या सर, संबंधित सर्व नगर परिषदांना एक पत्र टाकून द्या आणि विचारून घ्या कोणाची काही म्हणजे हरकत आहे का. कोणाची हरकत असतील तर कळतील ते आपल्याला. हॅलो. कोणाचे डाऊट आहेत? नाही सर, आता डाऊट नाही. जेवढे डाऊट होते आम्ही तर बोललो बघा. आता कोणाला असतील तर बघा. डाऊट भरपूर आहे सर, पण ते तुम्ही म्हणजे उत्तर देऊ शकून नाही तर आम्ही समोरचं विचारू शकत नाही, असा विषय झाला सांगतो. म्हणजे मला असं वाटतं की बा समोरची जे काही नागपूर विभागाची मीटिंग होणार आहे तिथं पण सुद्धा मी जॉईन करणार. पण त्या ठिकाणी सर थोडेसे जे आहेत टेक्निकल
म्हणजे पर्सनल जे उत्तर देऊ शकतं कम से कम ते तरी हवे असायला पाहिजे. राहुल सर, निलेश सरांना पण अटेंड करायला सांगा. सेकंड सेशन असेल तेव्हा. ठीक आहे, आम्ही पण जॉईन करणार आहे सेकंड हा, सेशनला, जे चालेल. तुमचं नागपूरला आहे तर ते पण आम्ही जॉईन करणार आहे. पण त्यामध्ये सुद्धा आमचे सेम मुद्दे राहील. पण या म्हणजे आम्ही जे मुद्दे उपस्थित केले सर, याच्यामध्ये आम्हाला काही सॅटिस्फॅक्शन उत्तर मिळालेलं नाहीये. ठीक आहे, आणि मला वाटत नाही का आम्ही जे उपस्थित केले ते तुम्ही म्हणजे आम्हाला सॅटिस्फॅक्शन उत्तर देऊ शकले. तर नेक्स्ट टाइम ज्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये मास्टर की असेल ना सर, त्यांना हा, थोडंसं बसवलं चांगलं होईल सर. त्यांनाच मी बोलतोय की राहुल सरांना, निलेश सर वगैरे त्यांचे जे आहेर असतील ते त्यांना जॉईन करायला सांगा मीटिंग. म्हणजे हा, ते हा. टेक्निकली जे त्यांचे आन्सर आहेत ते डाऊट क्लिअर करतील ते. ओके. हा, हा. आणि जे काय नॉर्मली सजेशन आहेत ते पण चेंजेस करा या ह्याच्यामध्ये. हा, हा सर. ओके. आणि ओके. त्यांनी जे डाऊट म्हणजे पॉईंट सांगितले ते नोट केलेत ना तुम्ही? हा, केलेत सर मी पॉइंट नोट. तर ठीक आहे. त्याच्यावर सर जरा आणखी एक सजेशन होतं बघा, आता बरं झालं असं हा टॉपिक निघाला म्हणून. सजेशन असं होतं सर की आता डिव्हिजन वाईज आपली ट्रेनिंग चालू आहे बघा IWBP ची, स्पेशली फायर डिपार्टमेंटची. तर तुम्ही काय करा सर, सर्वात प्रथम नाही का फायर डिपार्टमेंटचे जेवढे कन्सर्न अधिकारी आहे ना, त्यांची एक स्पेशल मीटिंग कंडक्ट करा. म्हणजे ते जेव्हा सर्व तुम्हाला जॉईन होतील तर त्या फायरवाल्यांचे जेवढे मुद्दे तुम्हाला भेटतील, जेवढे प्रश्न भेटतील, त्याच्यावर जर काम केलं आणि ते सॉल्व्ह केलं तर सर्व नगर परिषदला ते इम्प्लिमेंट आपण इझी पद्धतीने करू शकतो बघा. सर कसं आहे माहितीये, हे डीएमए कडून आहे, त्यांना इन्फॉर्म केलं जाईल हे तुमचा जो पॉइंट ऑफ आहे तो, पण ते आम्ही करू शकत नाही ना, तो प्रॉब्लेम आहे. आपण जस्ट मीटिंग अरेंज करतोय. जो डिसिजन मेकर असणार तो डीएमए ऑफिस असेल. तुमचा जो पॉइंट ऑफ चालेल व्ह्यू, सर, चालेल तुमचा चालेल. पॉइंट ऑफ डीएमए व्ह्यू आहे. सरांना पण मुद्दा वाढा. हो, म्हणजे मी इन्फॉर्म करतो राहुल जे आहेत त्यांना, म्हणजे राहुल जाधव म्हणून आहेत डीएमए, त्यांच्यामध्ये त्यांना इन्फॉर्म केलं जाईल की तुमचा हा पॉइंट ऑफ व्ह्यू. फर्स्ट ऑफ ऑल ते फायर डिपार्टमेंटशी जरा मीटिंग करून जे फायर सेशन आहे त्यातले काय पॉइंट ऑफ व्ह्यू असतील ते क्लिअर करा. म्हणजे पूर्ण फायरची सर्व्हिस वगैरे कशी चालते वगैरे इन्फॉर्म म्हणजे हे केलं जाईल. ओके. ओके. डीएमए सरांकडून मी इन्फॉर्म केलं जाईल. हा. अजून काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? थँक्यू सर, थँक्यू सर आम्हाला ऐकल्याबद्दल. ओके. कोणाचे डाऊट नसेल तर आपण सेशन क्लोज करूया. आणि राहुल सर, निलेश सरांना सेकंड सेशनला पण अटेंड करायला सांगा, म्हणजे यांचे डाऊट हा. क्लिअर होतील. आणि कोण तुमचे हा. काय हायर पर्सन असेल त्यांना पण. हा, हा. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू राहुल सर. थँक्यू. आपण स्टॉप करूया. हॅलो, हा बोला सर.